नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. मुन्नाभाई, आज वसईमध्ये सरडीएम पेटीट हॉस्पिटल आहे आणि ह्या ठिकाणी सुविधा अपुऱ्या आहेत. काही ठिकाणी तसं हॉस्पिटल चांगलं आहे आणि काही सुविधा अपुऱ्या असल्या कारणाने गरीब तत्तेच्या लोकांना मोठा प्रॉब्लेम येतो आहे. सिटी स्कॅन असेल, सोनोग्राफिक असेल, काही लिफ्ट कधी बंद असते, ह्या सगळ्या सुविधा अपुऱ्या वाटतात. तर आपण काय बोलणार आहात एक जागरूक नागरिक म्हणून, आणि आपण नेहमीप्रमाणे समाजसेवा करत असतात. तर त्या समाजसेवेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे गोष्टी पोचल्या जातात. तर आपण कशा प्रकारे त्या जनतेसाठी आणि महानगरपालिकेच्या दवाखान्यासाठी आपण काम करत आहात? मी शाहीद शेख, समाजसेवक, राहणार हत्ती मोहल्ला वसई. आमच्या जे सर डीएम पेटीट जे हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल, हे फार जुनं आहे. 100 वर्षापेक्षा जास्त जुनं हॉस्पिटल आहे. त्याच्यामध्ये सुविधा आहे, चांगली सुविधा, असं नाही की नाही सुविधा आहे. डिलेवरीसाठी आणि दुसरे सर्व आता नवीन बिल्डिंग बांधलेली आहे, AC रूम्स वगैरे आहे, ICU वगैरे आहे, सुविधा आहे. पण आमच्या इकडे काय जनता जे आहे, आमची जे राहणारे लोक आहे ते खूप लोक आहे. आमच्या जे परिसर आहे, कोरीवाडा, हातीमोला, मुसाई गल्ली, भंडाळ, याच्यामध्ये खूप गरीब लोक राहतात. तर त्यांच्याकडे जसं काय आता आमच्याकडे MRI नाही, CT स्कॅन नाही, अशी आमच्याकडे सुविधा नाही. तर ह्या चॅनल माध्यम माझं असंच बोलणं आहे की MRI आणि CT स्कॅनची सुविधा असायला पाहिजे. कारण की मीरा भाईंदर जे नगरपालिका आहे त्याच्यामध्ये सर्व सुविधा आहे. त्यांची बिल्डिंग पण चांगली, इमारत पण चांगली आहे आणि हॉस्पिटल पण त्यांचं चांगलं आहे. तर तशी आपल्याकडे का सुविधा नाही? अशी सुविधा असायला पाहिजे. कारण की MRI आणि CT स्कॅनमध्ये 5,000, 10,000, 15,000 असा मोठा खर्च येतो आणि तेवढा खर्च आपली ते गरीब जनता करू शकत नाही. तर जे काय हॉस्पिटलचे जे कर्मचारी आहे, अधिकारी आहे, नगरपालिकेच्या मध्ये नगरसेवक आहे, महापौर आहे, सर्वांकडून माझी रिक्वेस्ट आहे की आमच्याकडे हे सुविधा असायला पाहिजे. आणि आमच्याकडे खूप तक्रार अशी आलेली आहे की जे नगरपालिकेमध्ये आपलं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये टॉयलेट आहे, खाली जे टॉयलेट आहे जुनी, त्याच्यामध्ये काय सुधार नाही आणि टॉयलेट फारच एकदम खराब आहे. वरती जे टॉयलेट आहे ते आता नवीन बिल्डिंगमध्ये चांगली आहे, पण ते स्टाफ ते लोकांना तिकडे जायला देत नाही. असे खूप पेशंटने आम्हाला कंप्लेंट केलेली आहे. तर तरी याबाबत पण माझी रिक्वेस्ट आहे की जेवढं लवकरात लवकर होतं ते टॉयलेटचं आपल्याला काम व्हायला पाहिजे आणि जे सुविधा आपल्याकडे नाही ते सुविधा असायला पाहिजे. आता एक अजून बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून एक हॉस्पिटलचं सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून केलं जाते आणि आपल्या कोर्टाच्या समोर एक आहे सिद्धार्थनगरमध्ये. अशाच प्रकारचे आपली कोळीवाडा, हत्तीमोला आणि मुसाजी गल्ली, वाल्मिकी नगर ह्या ठिकाणी झोपडपट्टी आहे, भरपूर लोकवस्ती आहे. ह्या ठिकाणी जर महानगरपालिका आपण रिक्वेस्ट केली तर होऊ शकते का नाही होऊ शकते? आपलं काय म्हणणं असं याच्यावरती? तुमचा चांगला प्रश्न आहे, असं व्हायला पाहिजे. कारण की फक्त जे तुम्ही मला सांगितलं ना तहसीलदारच्या समोर, तिकडेच फक्त सुविधा बागळी आपले वसई आमच्या एरियामध्ये कोलीवाडा, हातीमोला, मुसाई गल्ली, भंडाळा एवढा मोठा परिसर आहे, तिकडे सुविधा नाही. तिकडे ते अशी जशी डिस्पेन्सरी आहे किंवा क्लिनिक आहे नगरपालिकेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. कारण की लोकांना काय लहान आजार कसे असेल, ताप असेल आणि खोकला असेल, काय तो थोडा लहान जे आजार ते तिकडेच बरा होऊ शकतो आणि आपले नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पण गर्दी कमी होणार. आपलं हॉस्पिटल चांगलं आहे, त्याच्यामध्ये सर्व डॉक्टर येतात, ऑपरेशन पण होतं. असं नाही की आपलं हॉस्पिटलमध्ये काम होत नाही, काम होतं. जर अशाच प्रकारे जर कोळीवाडा या ठिकाणी हॉस्पिटल काढले तर सरकारी दवाखान्याचं बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून जे प्रत्येक ठिकाणी काढलेलं आहे, तर ह्या हॉस्पिटलचा लोड कमी होईल की जे लोक लाईन एवढी लावतात आणि त्यांना सुविधा अपुरी पडतात आणि काही ठिकाणी जास्त सिरियस असेल त्यांना लेट उपचार केले जातात. हे कुठे ना कुठे लवकरात लवकर त्यांचे उपचार व्हावेत असं काय आपलं वाटतंय का त्या माध्यमातून? आपल्याकडे जे काय स्कीम आहे, बाळासाहेब ठाकरेची स्कीम असेल किंवा गव्हर्नमेंटची कुठलीही स्कीम आहे, त्याचा आपल्या जनताला फायदा व्हायला पाहिजे. तर आपले जे पण वरिष्ठ अधिकारी आहे, वरिष्ठ जे आपले नेता आहे, त्यांना माझं असं आव्हान आहे, रिक्वेस्ट आहे की कोलीवाडा आहे, हातीमोला आहे, मुसाई गल्ली आहे, पण त्याच्यामध्ये कमीत कमी 1-2 क्लिनिक तर सुरू करा. आणि फंडचा तर काय हे नाही, फंड तर आपल्याला मिळणारच आहे. कारण की आता VVC-MC झालेली आहे. आपली नगर परिषद होती तेव्हा पण असंच होता. कमीत कमी आता VVC-MC झाली तर सुविधा वाढायला पाहिजे. तर असंच माझी रिक्वेस्ट आहे
की जेवढ्या लवकरात लवकर होय तर सुविधा वाढायला पाहिजे. तरी आपण महापौर आणि आयुक्त साहेबांना कशा प्रकारे विनंती करणार आहात ह्या संदर्भात, ह्या कोळीवाड्याच्या हत्तीमौला आणि ह्या विभागामध्ये एक असेच प्रकारे आमचे हॉस्पिटल उपस्थित करावं, ओपनिंग करावं. महापौर एक आयुक्त साहेब यांचे आणि दुसरे सर्व आपले जे नेता आहेत सर्वांची माझी अशी विनंती आहे की आमचा जो 29 क हे मोठा वार्ड आहे, ह्याच्यामध्ये कमीत कमी 18,000 मतदान आहे याच्यामध्ये, आणि याच्यापेक्षा जास्त लोक याच्यामध्ये राहतात. आणि आता आपले नगरसेवक पण 3 झालेले, 3 नगरसेवक अ ब क. तर आपली आता नगरसेवक वाढले तर सुविधा पण वाढायला पाहिजे. तर माझं असं आव्हान आहे आणि रिक्वेस्ट आहे की जेवढ्या लवकरात लवकर आमच्याकडे क्लिनिक आणि दवाखान्याचं आपलं लक्ष देऊन जे काही आपली अपूर्त राहिलेली जे सुविधा आहे त्याला कंप्लीट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आमच्या समोर होते शाहीद शेख उर्फ मुन्नाभाई. हे वसई कोळीवाडा ह्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी असतात नेहमीप्रमाणे, आणि यांनी एक सुझाव केला आहे. ते नक्कीच महापौर असतील, आयुक्त असतील, वरिष्ठ आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, यांनी लवकरच ह्याची दखल घ्यावी आणि जेणेकरून जसं सिद्धार्थनगरमध्ये हॉस्पिटल उपस्थित केलं आहे अशाच प्रकारे ह्या ठिकाणी कोळीवाडा असं हत्तीमौला आणि मुसागली सिद्धार्थनगर ह्या वाल्मिकीनगर ह्या जनतेसाठी उपस्थित करावं हीच आग्रहाची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू.